नाशिकमध्ये भाजप प्रवेशावेळी मोठा गोंधळ, कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पक्षप्रवेश। विनायक पांडे, यतीन वाघ, दिनकर पाटील, शाहू खैरे आणि नितीन भोसले भाजपात। नाशिकमधल्या भाजप पक्षप्रवेशावरती आमदार देवयानी फरांदे नाराज, निवडणूक प्रमुख असून सुद्धा प्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्याने नाराजी। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। जागा वाटपावर पुण्यात काल दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, अजित पवारांकडून 30 जागा देण्याची तयारी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, वडेट्टीवारांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई महापालिकेसाठी प्रस्ताव, तर ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचा निर्णय न झाल्यास आज निर्णय जाहीर करणार, शशिकांत शिंदेंची माहिती। भाजपाची पहिली यादी उद्या येण्याची शक्यता। भाजपाच्या आज मुंबईमध्ये महाबैठका, किती जागा सोडायच्या आणि किती लढायच्या याचा आढावा घेतला जाणार। कोल्हापुरात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। उद्यापर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, शरद पवारांचा अल्टिमेटम। युती जाहीर होताच उत्तर भारतीयांना मनसेचा इशारा, मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे, मनसे नेते संदीप देशपांडेंची पोस्ट। मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या गिरट्या, ड्रोन उडवल्याच्या प्रकरणात ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल, अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग, अदानींनी केलं प्रवाशांचं स्वागत। आज एका दिवसात 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन। भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, विद्युत रोषणाईने चर्च सजले, चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन। पंतप्रधान मोदींची दिल्लीतल्या सर्वात जुन्या कॅथेड्रल चर्चला भेट, चर्चमध्ये मोदींनी केली प्रार्थना, देशवासियांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा। बजरंग दलाचं बरेलीतल्या कॅथेड्रल चर्च समोर निदर्शन, ख्रिसमस कार्यक्रमात हिंदू धर्म आणि समाजाचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप, चर्च बाहेर हनुमान चालीसा पठण। सांगली जिल्ह्यातले तारा वाघीण साताऱ्याच्या ढेबेवाडीत, चांदोली धरणाच्या जलाशयात पोहून तारा वाघीण पाटण तालुक्यात दाखल, काही ग्रामस्थांना वाघिणीचं दर्शन। नांदेडच्या जवळा मुरारमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, दोन्ही मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, आईवडिलांचा गळफास, आईवडिलांचा घातपात की आत्महत्या, तपास अजूनही सुरू। कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये बस आणि ट्रकला भीषण अपघात, दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, अपघातानंतर बसमध्ये आग, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, बसचं टायर फुटल्यामुळे 2 कार्सना धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून वाजपेयींच्या स्मृतीला अभिवादन, जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन।